नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. म्हणजे कक्रोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजित दिपके असं म्हणाला होता की दुनिया झुकती आहे आणि दुनिया झुकती आहे त्यांनी झुकवून दाखवलं. असं जे मोदी सरकार किंवा सत्ताधारी या कॉक्रोचवाल्यांना टाळत होते, त्या कॉक्रोचवाल्यांना मिठ्या मारायला, त्यांच्याशी भेटायला, संपर्क साधायला, त्यांना आपलं म्हणणं सांगायला आता सारे तुटून पडत आहे. म्हणजे हे कॉक्रोच जनता पार्टीने दिल्लीतल्या जंतर मंतरवर महिनाभराचं मोठं आंदोलन केलं. 20 जुलैला तिथे त्या जंतर मंतरवर लाठीमार झाला, अश्रू सोडला. त्यामुळे त्या आंदोलनाला एकदम वेगळंच वळण मिळालं. आंदोलकांना शिक्षण मंत्र्याचा राजीनामा पाहिजे होता, तो घेतला सत्ताधाऱ्यांनी. धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. धर्मेंद्र प्रधान आणि त्यांची भाजप पहिल्या दिवसापासून राजीनाम्याचं दूर बोलायला तयार नव्हते. म्हणजे 20 दिवसामध्ये सत्ताधाऱ्यामधला कोणीही जंतर मंतरवर आंदोलकांना भेटायला गेला नाही. पण आता सरळ आले. आता जनरेशन झेड म्हणजे जनरेशन जेन झी पिढीतल्या मुलींना भेटायला आता खुद्द मोदी आणि मोदी सरकारने मोठी आघाडी उघडली आहे. जेन झी बरोबर संवाद साधायचा आहे असा मोठा निर्णय मोदी सरकारने केला आहे आणि सरकारने तसे आदेश दिले आहेत. आता दररोज एक केंद्रीय मंत्री एका विद्यापीठाचा दौरा करेल. त्या मंत्र्याने त्याची कामधाम सोडून आता या पोरांना गाठायचं आहे. जेन झी तिथे त्यांना सांगायचं आहे की आपल्या मोदी सरकारच्या योजना सांगायच्या आहेत आणि विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घ्यायच्या आहेत. आता हे सुरुवात तर झाली आहे, पण हे होणार, हे पक्क होतं. म्हणजे या जेन झीच्या पोरांना सुरुवातीला सत्ताधारी हे अँटी नॅशनल आहेत असं म्हणत होते. त्यांना आता मिठ्या मारतायत, कारण जेन झी ही मोठी व्होट बँक आहे. हे भाजपच्या लक्षात आलं आहे आणि ती जर व्होट बँक आपल्या विरोधात गेली तर मग 400 पार शक्य नाही. म्हणजे गेल्या वेळेप्रमाणे 240वरच थांबावं लागेल. त्याच्याही खाली स्कोर येऊ शकतो. हे लक्षात आल्याने सरकार हादरलं आहे. म्हणजे तुम्ही तरुणांशी संवाद साधण्यासाठी उड्या पडत आहेत. तरुणांशी संवाद, तरुणांच्या समस्या, तर तरुणांची समस्या जाणून घेण्यासाठी दौरे करायची आवश्यकता नाही. समस्या जाहीर आहेत, काही लपलेल्या नाहीत, गुप्त नाहीत, सर्वांना माहीत आहेत काय समस्या आहेत. एक तर शिक्षण महाग झालं आहे आणि नोकऱ्या नाहीत. ज्या काही नोकऱ्या आहेत त्या आता प्रायव्हेटमध्ये आहेत आणि तेही ठेकेदारीमध्ये आहेत. आणि प्रायव्हेटमध्ये तरुणांची काय हाल होतात ते सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे सरकारला काही करायचं असेल तर ते याची पतंगबाजी न करता
शिक्षण स्वस्त करायला पाहिजे. कोचिंग क्लासेसच्या नावाने जे सुरू आहे ते बंद करायला पाहिजे. पण तो विषय सरकार त्याला हात लावायला सुद्धा तयार नाही. आणि मंत्र्यांना म्हणतं की तुम्ही जाऊन या तिकडे, त्या पोरांना भेटून या. म्हणजे भाई बहिणं म्हणजे फक्त काय भाई बहिणीशिवाय काही होणार नाही, तुम्ही लिहून ठेवा. जेन झीचं महत्त्व सर्वात आधी सरसंघचालक मोहन भागवत यांनी ओळखलं. त्यांनी सांगितलं की हे या पोराकडे जावंच लागेल आपल्याला. नंतर मोदी आणि त्यांच्या कंपनीच्या लक्षात आलं की पण आता हे चित्र आपण पाहतोय. म्हणजे ही परिस्थिती फक्त भाजपची आहे किंवा संघ परिवाराची आहे अशातला भाग नाही. साऱ्याच पक्षांना हा प्रॉब्लेम लक्षात आलेला आहे. त्यामुळे काँग्रेसही धावपळ करत आहे. पुण्यामध्ये येत्या 22 तारखेला 22 ऑगस्टला पुण्यामध्ये राहुल गांधी येत आहेत. आणि या पुणे भेटीत राहुल गांधी जेनझीच्या लोकांशी, जेनझीच्या मुलींशी संवाद साधणार आहेत. म्हणजे खास मुलींसाठी हा कार्यक्रम ठेवला आहे अशी माहिती आहे. 22 ऑगस्टला पुण्यामध्ये. हे पेपर फूट मोठं प्रकरण झालं. नीटचा पेपर फुटला, त्यातून हे मोठं आंदोलन उभं राहिलं. आणि आता ते पाहतोय आपण किती वाढलं आहे. ते मुलांचे प्रश्न हे देशाचे प्रश्न आहेत असं मानायलाच आता पण कोणीच तयार नव्हतं. ना काँग्रेसने कधी लक्ष दिलं आहे, ना हे BJPवाल्यांनी लक्ष दिलं. मोदी आता 12 वर्ष खेळत आहेत, मैदानात आहेत. काय नुसतं भाई बहिणीशिवाय काही नाही, काय केलं. आता ते मंत्र्यांना म्हणताय तुम्ही जा त्यांच्याकडे, जाऊन काय करणार. मंत्र्याची कामं आहे, तू पोरामध्येच फिरत राहील मंत्री. ते एवढंच नाही, आता ते रेवडी कल्चर करत होते मोदी. आता तेही सुद्धा त्यांचं पक्षही तेच करणार आहे महाराष्ट्रात असं दिसतंय. आता उच्च शिक्षण घेणाऱ्या पोरींना, मुलींना खास करून 2,000 रुपये पॉकेट मनी द्यायचा विचार सुरू आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या, हायर एज्युकेशन. म्हणजे महाराष्ट्राचा जो उच्च तंत्र शिक्षण विभाग आहे त्याने एक योजना तयार केली आहे. त्यात मुलींना कमवा आणि शिका असं ही योजना आहे. त्यात मुलींना 2,000 रुपये महिन्यात दिला जाईल. आता हे म्हणजे लाडक्या बहिणीचाच हा प्रकार आहे. सरकार परफॉर्म करू शकत नाही आहे, त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात लाडकी बहीण, लाडका भाऊ सर्व लाडके तयार केले जात आहेत आणि टाईमपास केला जात आहे. मुख्य जे योजना आहेत, मुख्य जे मूळ प्रश्नापर्यंत कोणी पोहोचत नाही आहे. मलमपट्ट्या सुरू आहेत. त्यामुळे हे जे सध्या आहे जेनझीचं हे डमरू किती वाजेल अजून. सरकार हे मनापासून करत आहे का काय केवळ जे खरोखर सरकारला जनजीपर्यंत पोचायचं असेल, त्यांच्यासाठी योजना आणायच्या असतील तर नेमकं काय करायला हवं. कॉमेंट करा. नमस्कार.